अखंड हरिनाम सप्ताह एकलहरा येथे काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज शेलुतकर यांचे कीर्तन. सकारात्मक विचार आपल्यापर्यंत आणण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याची चिद विलास शक्ती ब्रह्मचित्कलाई साहेब मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शोभांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या महाराष्ट्र भूमीतील तुम्हा एक लहरा वर्षांच्या तथा बाहेरून आलेल्या मायबापांच्या चरणारुंदी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहुनिवासी वैकुंठवासी वैराग्याचे मूर्तिमंत सागर असणारे छत्रपती शोभांच्या आध्यात्मिक गुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अव्याहत जीवन ज्यांनी समाजासाठी व्यतीत केले अशा असणाऱ्या भागवत संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला. विडाला अभंगाचा अंतरंग विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार कार्याचं वर्णन करत आहे की जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा परमात्मा अवतार धारण करतो. तो माणसामध्ये माणसासारखा त्या ठिकाणी राहतो, पण आपलं वैभव तो कुणालाच कळू देत नाही. कुणाला म्हणल्यापेक्षा ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्या चतुरानना अर्थात त्या ठिकाणी ज्या ब्रह्मदेवाचा जन्म ज्याच्या नाभी कमळातून झाला त्या ब्रह्मदेवाला सुद्धा तो परमात्मा त्या ठिकाणी कळत नाहीये. ब्रह्मादिका न कळे खोळ ते हे अकळ धरिले, अर्थात निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला. आणि मग भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लीला केल्या. यशोदा माता कंटाळे गायीच्या पाठीमागे पाठवलं, परमात्मा गायीच्या पाठीमागे गेले. परमात्माने त्या ठिकाणी सोबत काय काय घेतलं, मोरे पावावा हे काठी 10वे पाठी गायीच्या हरे हरे, आणि गायीच्या पाठीमागे तो परमात्मा गेला. तिथं काला केला, त्या गोपाळाने त्याचं उष्ट खाल्लं आणि त्याने गोपाळाचं उष्ट खाल्लं. उचिष्ट जेनल भेदेवा ते हे सदैवा गोवळ्या. आणि तुकोबराय सांगतात एक विशेषत्व आहे, जो विटेवर परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे तोच परमात्मा गोकुळामध्ये होता. ही जोड लागली, कारण तुकोबरायाच्या जीवनातलं एक अलौकिकत्व आहे की कटेवरी हात नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे दर्शन. जो परमात्मा विटेवर उभा नाही, कटेवर त्याचे हात नाही, मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही. परंतु जो परमात्मा गोकुळामध्ये अगोदर त्या ठिकाणी होता तोच विटेवर आहे, तो मला आनंद आहे. म्हणून तुका म्हणे जोडे ते हे माऊली अमुची, असा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे. विडाला कीर्तन सांगण्यापूर्वी थोडा परिहार देणं महत्वपूर्ण. आपल्या पुण्यपावन एकलहरा या नगरामध्ये किम निमित्तानं कीर्तन आहे, प्रत्येकाला श्रुत आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं गावातील प्रतिष्ठित मंडळीच्या पुढाकारानं आणि सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या सौजन्याने आजचं कीर्तन त्या ठिकाणी आहे. आमचे लक्ष्मण भैया कोकणे, ज्ञानेश्वर भैया कनके, त्या ठिकाणी संभाजी भैया काळे, तसेच त्या ठिकाणी राजू भैया येसलोटे, या चौघांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या कीर्तनाचं सौजन्याने आजचं कीर्तन आहे. म्हणजे युट्यूब वाले भैया, साऊंड सिस्टीम वाले भैया, विनेकरी बाबा, तसेच त्या ठिकाणी सोबदार बाबा, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्या निमित्तानं चालू असलेल्या आजच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा पार पडते आहे. मला फक्त टायमिंग सांगा केव्हा संपव. 12 वाजता. बरं 12 वाजेपर्यंत ठीक आहे. नाही का, मला यायला थोडा वेळ झाला त्यावर क्षमा मागतो. बरं आल्या आल्या चालू करा म्हटलं की ते म्हणले फराळाचं करा. आता मला काय माहित होते फराळाचं जेवणासारखं आहे म्हणून, त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागला. त्याबद्दल गायक वादक मंडळीची दिलगिरी व्यक्त करतो आणि अभंगामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. ही काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. खरं म्हणजे काल्याचं कीर्तन म्हटलं चरित्र देव उच्चारा, चरित्र
त्या चरित्राचा उच्चार म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये इकडचं तिकडचं काही सांगता येत, तसं तो कोणत्याच कीर्तनात इकडचं तिकडचं सांगू नये. पण आता इकडचं तिकडचं इकडच्या तिकडच्या लोकांना ऐकायची सवय पडली, हे दुर्दैव आहे. प्रमोद महाराज जगतापांचं एक फार गोड वाक्य सांगून जातो तुम्हाला. ते सांगायचे की महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराने एक भान ठेवावं, लोकांना बरं वाटलं असं कीर्तन करायचं नाही, तर लोकांचं बरं होईल हे कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करावा. ही कीर्तनाची खरी मर्यादा आहे. म्हणून त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनामध्ये तरी परमात्म्याच्या चरित्राशिवाय त्या ठिकाणी काही बोलू नये. मला जशी सेवा करता येईल, खूप फोन आले मला सभापती साहेब वगैरे, त्यांचा सर्वांना धन्यवाद देतो. जशी सेवा मला करता येईल तशी करण्याचा प्रयत्न करेल. काल्याचं कीर्तन म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर ते उभं राहतं. कृष्ण, चोऱ्या, दाढीवेणीची गाठ, डेऱ्यात मारलेली उडी, ते मी तुम्हाला जास्त नाही सांगणार, तुमच्या पाठ झालं ते. एका व्यवस्थित त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि पत्रिका पाहिल्यानंतर एक विशेष आनंद मला त्या ठिकाणी वाटला की तुम्ही जरांगे पाटलाचा फोटो त्याच्यावर टाकला, की ज्या माणसाने आज त्या समाजासाठी एवढा त्याग, खर तर त्यांनी एक समाजाला दाखवून दिलं की या जगामध्ये भोगाची पूजा होत नाही, तर त्यागाची पूजा होते. त्यागाचा लोकांना आजही त्या ठिकाणी आदर आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. तसा विचार केला तर सगळ्यांसाठी ते झटतायत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे राहतात ना तेवढे मराठीच आहेत. तुम्ही म्हणताल का? दररोज आपण सिद्ध करतो की महाराष्ट्रातल्या मातीत राहणारे सगळे मराठीच आहे. दररोज म्हणतो ना आपण, नाही का? जनगण मन आदी भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधू. महाराष्ट्र शब्द नाही वापरला, ज्या अर्थी महाराष्ट्रात राहणारे जेवढी आहे तेवढे मराठीच आहे आणि ते सरसकट असावे, एवढंच त्यांचं त्या ठिकाणी मत आहे. बाकी काय नाही का? गुजरात मराठा असं म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याविन अर्थात महाराष्ट्राविन राज्य गाढान चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार हा भारताचा. हे आमचं विशेषत्व आहे. त्यांच्या कार्याला मी नमन करतो आणि त्यांना भगवंत त्या ठिकाणी येच देव आणि दिलंच पाहिजे. कारण मग एक पोरग MPSC करून राहिलं. मी मराठा आहे ना, सगळा घोळ होईल माझ्या घरात बी. माझ्या टिशीवर कुणबी, माझ्या एका पोराच्या टिशीवर मराठा, एका पोरी टिशीवर कुणबी, बायको कुणबी. म्हणजे मी आंतरजातीय युवा करेल महाराज तुमच्या गावात. सगळा घोळ झालाय, सगळा तो घोळच मिटवायचा आहे. विठाल त्यांच्या या लढ्याला भगवान परमात्मा, खरं तर रात्रीचं कीर्तन असतं तर सविस्तर मला बोलता आलं असतं, परंतु एवढंच सांगेल, त्यांच्या या लढ्याला भगवंत यश देव आणि सर्व जाती धर्माची माणसं गुण्या गोविंदानं नांदो, हाच खरा काला आहे. हे भगवंताच्या चरणावर प्रार्थना करतो आणि अभंगामध्ये डोकावतो. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र त्या ठिकाणी आहे. आणि काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताची सांगता होत नाही. देवळाचं काम केव्हा संपलं समजावं? त्याला कळस बसला. नदीचं वाहन केव्हा संपलं समजावं? समुद्राला मिळालं, ती समुद्राला जाऊन मिळाली. जीवाचं जीवत्व केव्हा संपलं समजावं? तो शिवत्वाला जाऊन मिळाला. माणसाचं पिण्याचा कोटा फुल झाला केव्हा समजावं? तो गटारात तोंड खुपसून पडला. तसं त्या ठिकाणी सांगता तेव्हा झाली समजावी जेव्हा काला झाला. आणि भगवान परमात्म्याचा गुणान्वाद म्हणजे काला. मग परमात्म्याचा विचार केला तर भारताची माती त्या ठिकाणी पवित्र आहे. जेवढे भगवंताचे अवतार झाले तसा विचार केला तर अनंत अवतार आहे. अनंत अवतार घेशी बघता कारणे. पण श्रीमद भागवताचा आधार पाहिला आपण तर श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितले. तुम्हा आम्हाला फक्त 10 अवतार माहिती. थोडा गेन द्या दादा, साऊंड सिस्टम एकच नंबर आहे नाही का?
10 अवतार भगवंताचे तुम्हा आम्हाला माहित, तसे 24 अवतार सांगितले नाही का? तुम्हा आम्हाला 10 अवतार माहित आहे. मच्छ, कच्छ, वराह, नृष्य, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. मग परमात्म्याच्या अवताराचे काही भाग पडले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. किती झाले? किती भाग झाले? अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. हा किती? 6 नाही झाले, 4 कमी 10 झाले. आणि म्हणजे तुम्ही बारीक कीर्तन ऐकू लागले, म्हणजे माझ्या ज्या बारकावे तुम्हाला कळतात अशी आहे. त्यापैकी अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम, त्यापैकी 2 अवतार पूर्ण आणि पूर्णतम आहे. पूर्ण अवतार करुणी संहार पूर्णावतार रामकृष्ण. अरे पूर्ण आणि पूर्णतम हे 2 अवतार आहे, राम आणि कृष्ण. हे दोन्ही अवतार आम्हाला माहित आहे, पण दोन्ही अवतारात फरक आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. दोन्ही अवतारात फरक आहे. दुसरंच वर्ष तुमचं सप्ताच आहे. राम अवतार दिवसा 12 वाजता झाला, तर कृष्ण अवतार रात्री 12 वाजता झाला. राम अवतार राजवाड्यात झाला, तर कृष्ण अवतार कोंडवाड्यात झाला. रामाच्या आईचं नाव सांगता येईल, काय होतं? कृष्णाच्या. कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे, त्याचा कार्यक्रमच न्यारा आहे. ज्ञानोबा फार सुंदर चिंतन सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. देवकी उदरी वहिला, यशोदे सायासे पाळिला, शेखी उपेगा गेला पांडवासे. राम अवतारात बापाच्या आज्ञेत राहिले, तापस वेस विशेष उदासी. 14 वर्ष राम तापस वेस विशेष उदासी, 14 वर्ष राम वनवासी. राम अवतार बापाच्या आज्ञेत राहिला परमात्मा, आणि कृष्ण अवतारामध्ये बापाला आज्ञा केली. नंदाच्या घराला, मजनेही गोकुळाला. राम अवतारात सगळ्याला तारून नेलं, आणि कृष्ण अवतारात सगळ्याला मातीत घातलं. कळी सोकुळा लाविली. राम अवतारात किती बायका केल्या? एक नाही केली, 99 कमी 100, आणि एकच होती ती. किती वर्ष जगले प्रभू रामचंद्राचं आयुष्य किती होतं? प्रभू रामचंद्र किती वर्ष जगले? मी सांगतो तुम्हाला. तू माझा आम्हाला विचारलं, तू काय आणलं इथलं? मग 11,000 वर्ष जगले परमात्मा. तुम्ही म्हणाल एवढं कुठं आयुष्य असतं का? होतं. श्रीमद भागवताच्या 7म स्कंदामध्ये हिरण्यकशिपूचं आयुष्य सांगितलेलं आहे. हिरण्यकशिपू असे इतके पापी लोक इतके दिवस जगले, मग राम एवढे जगले तर काय प्रॉब्लेम आहे? हिरण्यकशिपूचं आयुष्य माहितीये तुम्हाला? 1 अर्बुज 60 कोटी 30,10,709 वर्ष जगलं ते. मायात ध्यानातून गेलं. आणि 1 अर्बुज 60 कोटी 30,10,709 वर्ष जगले हिरण्यकशिपू. आताच्या पोरायला अर्बुद कळणार, पण थोडंफार कळत होतं तर लॉकडाऊन मध्ये विसरले ते नाही का? ए बाळा, कितीला आहे तू? काय नाव आहे तुझं? शुभम माळकरी. येतो 7वी आहे. कितीला आहे बेटा? 7वीला. कोणत्या मास्तरला शिकवतो? सर तुझे मास्तर मॅडम आहेत का? मॅडमला शिकवतो. ठीक आहे. आणि क्या बात आहे, त्याची सात्विकता सांगते. आता अर्बुद माहिती बाळा तुला? अर्बुद नाही माहिती. अवघड झाले. पूर्वीच्या काळात शिकवलं जायचं नाही का? एकम म्हणजे 1, दहम म्हणजे 10, शतम म्हणजे 100, सहस्र म्हणजे 1000, दसहस्र म्हणजे 10,000, लक्ष म्हणजे 1,00,000, 10 कोटी म्हणजे 10 कोटी. पुढे कार्यक्रम संपला नाही का? लय सांगितलं. रामायणात त्याची संख्या आलेली. एकम, दहम, शतम, सहस्र, दसहस्र, लक्ष, 10,00,000 कोटी, 10 कोटी, अर्बुद, खर्व, निखर्व, शंकू, जल्दी, मध्य, अंत्य, परार्धे, नंतर सगळे नेते. असं त्याचं गणित आहे. पूर्वीच्या काळात शिक्षण कडक होतं. म्हणजे पहिले लोक जुनी 4थी तर आता 10वीला ते ऐकत नाही.
नाही का निमकी पावकी होती. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, 6 पाव दीड, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2, 9 पाव सव्वा 2, 10 पाव अडीच, 11 पाव पावणे 3, 12 पाव 3, 13 पाव सव्वा 3, 14 पाव 3.5, 15 पाव पावणे 4, 16 पाव 4 असं शिकवायचे. काय नका बाजू मग इतकंच पाठे आणि असं शिकवायचं. आता लय अवघड झालं. मग गणित लॉक करून टाकले लोकांनी. एवढं आयुष्य होतं, लय आयुष्य सांगण्यासारखं आहे. पण प्रभू रामचंद्राचं मग एवढं आयुष्य जर राजा रावणात 14 चौकड्या जाऊ दे तिकडे जात नाही मी आता नाही का. प्रभू रामचंद्राला 11,000 वर्ष काय विशेष आहे. अरे पण 11,000 वर्षामध्ये किती बायका केल्या? एकच केली. भगवान कृष्ण परमात्मा किती वर्ष जगले? फक्त 125, 125 वर्ष. आणि 125 वर्षात बायका किती केल्या? 16,108. काय सांगावं त्याचा थाट. एवढ्या बायका केल्या. आता त्यांनी का केल्या? माझ्याकडे जवळजवळ त्याचे 21 कारण आहेत, पण मला येत नाही असं समजा. टाइम फक्त 12चाच आहे. विडाला परमात्म्याचा अवतार घेण्याचा उद्देश एकच आहे. हो फक्त राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमात्म्याने आपलं कार्य सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक किती आहे? 600 श्लोक आहे नाही का. हे सगळे संस्थेचे विद्यार्थी, यांना काय सांगायचं कारण नाही. 600 श्लोक आहे. त्या 600 श्लोकामध्ये भगवंताने 2 श्लोकात आपला कार्यक्रम सांगितला. मी काय करतो नाही का. 2 श्लोकामध्ये यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजामि. आणि त्याच्या नंतरच्या श्लोकात कार्यक्रम सांगितला मी काय करतो. एका श्लोकामध्ये 3 कार्यक्रम सांगितले. कार्यक्रम नंबर 1 परित्राणाय साधू, कार्यक्रम नंबर 2 विनाशाय च दुष्कृताम, कार्यक्रम नंबर 3 धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी तैवेळी आपुलेनी कैवारे, मी साकारू होऊनी अवतरे, तरी अज्ञानाची अंधारे गिळूनी घाली. नमोपर त्या ठिकाणी सांगतात परमात्मा त्यासाठी अवतार धारण करतो. मग धर्म अवतार घेसी आपुल्या पाळीसे भक्त जना. अरे धर्माचं रक्षण करण्यासाठी परमात्मा त्या ठिकाणी अवतार धारण करतो. अरे आणि असं कंसाचं पाप जेव्हा शिगेला पोहोचलं तेव्हा परमात्म्याने अवतार घ्यायचं ठरवलं. एवढं पाप शिगेला पोहोचलं महाराज कंसाचं की त्यांनी स्वतःच्या बापाला बंदीशाळेत टाकली. त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो तुम्हाला. त्यांनी स्वतःच्या बापाला बंदी शाळेमध्ये का टाकलं त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की कंस त्याच्या बापाचा नव्हता, पण त्याची माय पतिव्रता होती. हे विशेष. नवल केवढे केवढे कान्होबाचे कोडे. त्याच्यामुळे त्याने 2च लोकांनी भारताच्या मातीत बापाला मध्ये टाकलं, राज्य भोगलं. पहिले झाला कंस आणि त्याच्यानंतर झाला औरंगजेब. औरंगजेबाने वडिलाला आत टाकलं. एवढे हाल केले महाराज शहाजहान. फार हाल केले औरंगजेबाने बापाचे. औरंगजेबाला एक दिवस त्याच्या वडिलांनी सांगितलं, खरं सांगू औरंगजेब, तुला धन्य मानतो मी त्या हिंदू धर्माला की तू जिवंत बापाचे हाल करतो, परंतु ते मेलेल्या बापाचे सुद्धा पित्र करतात. धन्य आहे तो धर्म.
त्यांनी बापाला बंदीत टाकलं महाराज. ज्या ज्या लोकांनी वाईट कामं केले ना त्यांचे नाव पण कोणी घेत नाही. मला सांगा तुम्हारा नाम क्या है भैया? इमरान भैया. तुम्हारे कुल में किसी का नाम औरंगजेब रखा है? क्यों नहीं रखा? बरं जाऊ द्या. तुमचं नाव काय दादा? सुधाकर. तुमच्या वंशात कोणी कंस नाव ठेवलं का आता? आहेत नाव. रावण, दुर्योधन, किसने रखा है? औरंगजेब रखा है, रावण नाम रखा है, दुर्योधन नाम रखा है. याचे नाव सुद्धा ठेवायला लोक बी येते ते किती आगाऊ असतील याचा अंदाज बी काढता येत नाही साहेब. याचा अंदाज सुद्धा नाही काढता येत. दुर्दैव आहे. विडाला अहमद है, मोहम्मद है. मोहम्मद का अर्थ होता है कृष्ण. मोहम्मद का अर्थ होता है कृष्ण. जिसने मोह और मत को जीत लिया उसे मोहम्मद कहा जाता है. जिसके पास मद नहीं होता, मोह नहीं होता, उसे मदन मोहन कहा जाता है. ये हमारी संस्कृती है, ही आमची भारतीय परंपरा आहे. आणि त्यांनी बापाला बंदीत टाकलं. कंसाने सुद्धा. तो त्याच्या बापाचा नव्हता, पण विशेष सांगतो तुम्हाला त्याची आई पतिव्रता होती. ऐका. षड्गुण ऐश्वर्य संपन्न, भोजेषु माता, शेनेषु रंभा, कार्येषु मंत्री, कर्मेषु धाता, धर्मानुकूल, क्षमया धरित्री, षड्गुण पतिव्रता. असं वर्णन केलेलं. भोजेषु माता, शेनेषु रंभा, कार्येषु मंत्री, कर्मेषु धाता, धर्मानुकूल, क्षमया धरित्री, षड्गुण पतिव्रता. आणि अशी ती कंसाची माय. कंसाची उत्पत्ती सांगतो तुम्हाला, म्हणून त्यानं बापाला त्रास दिला. कंसाची आई काय नाव होतं? कोणी सांगेल काय मला? कंसाच्या आईचं नाव माय ध्यानात नाही. आणि ध्यानात असले लोक कंसाच्या आईचं नाव होतं पद्मावती. आणि कंसाची उत्पत्ती सांगतो तुम्हाला. ती पद्मावती सुयामुन नावाच्या पर्वतावर फिरायला गेली. आणि सुयामुन नावाच्या पर्वतावर फिरत असताना अरे तिकडनं द्रुमिल नावाचा दानव आला. त्या द्रुमिल नावाच्या दानवाची नजर तिच्यावर पडली. कोणावर? पद्मावतीवर, त्या कंसाच्या आईवर. मी जबाबदारीनं बोलतोय कारण युट्यूब चॅनलला हा कार्यक्रम जाणार आहे. मी देत नाही सरासरी, पण आले तर घ्या आता. कारण जो कार्यक्रम युट्यूबला झाला ना महाराज, ते भांडवल पुरं जप्त होऊन जातं. ते पुन्हा मांडता नाही येत. आणि जे मांडत असतील मग भाग्यवान. खर तर आता मी तर काही कीर्तनाचा ठराव करत नाही. जे त्याला ते घेतून बोंबलत जातो. पण जी लोक कीर्तन ऐकतात ना, आणि जी महाराज मंडळी 50-50 हजार सगळं ठरवून घेतात ना, ही ऐकणारे लोक त्याच्या माग महिनाभर कीर्तन ऐकत फिरले पाहिजे. कधी याचे कार्यक्रम नाही बंद. काय अवघड परिस्थिती आहे नाही का? त्याच्यामुळे मी जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या पद्मावतीवर त्याची नजर गेली. कुणाची? तुमच्या ध्यानात राहत नाही ना, याचं आमचं भांडवल आहे. आणि त्या द्रुमिल नावाच्या दानवाची. परस्त्रीवर नजरा दानवाच्या जातात, मानवाच्या कधीच नाही. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, पण ज्या राजाच्या समोर कधी कुठली बाई नाचली नाही, तो राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या राजाला कधी कुठल्या स्त्रीकडे वाईट नजरेने नाही बघितलं, म्हणून नाव आहे. पण द्रुमिल नावाचा दानव, त्याची दानव होते ते, त्यांची नजर गेली. तिला वाटलं ही पतिव्रत आहे, तशी वश होणार नाही. आणि मग त्यांनी कंसाच्या बापाचं रूप घेतलं. कंसाचा बाप, व्हॉट इज युअर नेम? कंसाच्या बापाचं नाव काय होत? कंसाचे वडील. हा बरोबर आहे. काय सांगितलं? बरोबर आहे. त्यांनी त्यांचं रूप धारण केलं. आणि जेव्हा रूप धारण केलं, तिला वाटलं माझा पती आहे. दोघांचा संग झाला, पण तिनं ओळखला हा माझा पती नाही. तेवढ्यात तिनं प्रश्न केला, कश्यपत्वम, कश्यपत्वम, तू
कोण आहेस? तेवढ्यात त्याने आपलं रूप प्रगट केलं. तू मला कश्यप तो मासे विचारलं तर मी दुर्मिळ नावाचा दानव आहे. माझ्यापासून तुला कंस नावाचा मुलगा होईल. तो सर्वाला सळो की पळो करून सोडल. त्याच्यापासून कंसाची उत्पत्ती म्हणून कंस विचित्र निघाला. आणि कंसाचं बाप एवढं शिगेला पोहोचलं. राह्यले यज्ञ मोडीले कीर्तन हरे दैत्या भेने. मला स्वराचं जास्त ज्ञान नाही पण गेल्यावर कळतं की दुर्देवाची कृपा आहे निदान. कारण महाराज ते सहज लागलो. पहिलं माझा मेन विषय मृदंग होता. मला सुरुवातीला मी मृदंगच वाजवले पण नंतर मला लक्षात आलं लोक वाजून घेतात काढून देतात. मग मी ते बदललं ते आणि त्याच्यामुळे स्वर कमी जास्त झाला की मला क्षमा करा. विठाला यज्ञ मोडीले कीर्तन अशी अवस्था निर्माण झाली. पळाले ब्राह्मण दैत्या भेने. मग परमात्म्याने अवतार धारण करायचा विचार केला. वसुदेव देवकीचा विवाह झाला. सगळ्याला इतिहास माहिती सांगायचं कारण नाही. आणि श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी परमात्म्याला अष्टमीलाच का जन्म घेतला? बुधवारीच का जन्म घेतला? रोहिणी नक्षत्रावरच का जन्म घेतला? चंद्रवंशातच का जन्म घेतला? याचं एक एक कारण सांगायला मला 15-15 मिनिटं लागेल पण मला येत नाही असं समजा. चला पुढे. याच्या पाठीमागचे लय मोठे कारण आहेत. आणि श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता परमात्म्याने अवतार घेतला. अरे आता रात्री 12लाच का घेतला? एक बार राधा रानी ने कन्हैया को प्रश्न पूछा. राधा रानी ने नाही का राधेचं नाव महाराज महाराष्ट्रात लोकांना कचर करून टाकलं या नावाचं. हे नाव जर पाहायचं असेल तर वृंदावनला जा. त्या ठिकाणी प्रेमानंद स्वामी नावाचे एक महाराज आहे. दोन्ही किडनॅप केले 19 वर्षापासून. आणि त्यांनी सांगितलं की भक्ती में योग शक्ती है मुझे. त्यांनी सांगितलं की मला दोन्ही किडन्या नाही पण एका किडनीचं नाव राधा आहे आणि एका किडनीचं कृष्ण आहे. मी त्याच्यावर जगतो. हे फक्त माझ्या भारताच्या मातून. तुम्ही युट्यूबला सर्च करा स्वामी प्रेमानंद आणि राधा. कचरं केलं लोकांनी इकडं. काही 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 म्हणतात काही काही गवळणी. राधे ग राधे सांग ना तुझे. किती मूर्खपणा आहे मला सांगा तुम्ही. पुढचं नाही म्हणू शकत आपण. काय संत वाङ्मय कमी पडलं का? विठाला राधा ऐसी भई श्याम की दीवानी कब्रिज की कहानी हो गई. एक भोली भाली गाँव की गवार कई पंडितों की वाणी हो गई. राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन न होता. काना भी होते बंसी भी होती बंसी में प्राण होता. यदि राधा रानी नहीं होती तो कन्हैया भी नहीं होते. राधे तू बड़ी भागिनी कौन तपस्या किन. 3 लोग का पालन करता हुआ तेरे अधीन राधिके हुआ तेरे अधीन. हरे बरोबर आहे स्वरमा सांगत जा. राधा बिना कन्हैया अधूरा है. राधा रानी ने एक बार कन्हैया से पूछा हे कन्हैया हे बांके बिहारी हे वृंदावन वासी तूने दिन के 12 बजे जन्म क्यों नहीं लिया? रात के 12 बजे ही तूने क्यों जन्म लिया? कन्हैया ने कहा सही बात बताओ राधे वृषभानु नंदिनी. मैंने रात के 12 बजे इसीलिए जन्म लिया
क्योंकि मुझे चोरियां करनी थी, चोर कभी भी रात में आते हैं, दिन में नहीं आते, इसलिए मैंने रात के 12 बजे जन्म लिया. अरे रात्री 12 वाजता परमात्म्याचं प्रागट्य झालं. पहिले अगोदर 6 पोरं मारले, धन्य त्याचे ज्ञान न करीतो शोक, मारिता बालक नामा म्हणे. आणि रात्री 12 वाजता परमात्म्याचं प्रागट्य झालं. त्या ठिकाणी वसुदेव देवकी रडायला लागली, सोडा सोडा मिठे, लपवा लपवा जग जेठे, माझ्या बाळात जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. परमात्म्याच्या लक्षात आलं की हे घाबरलेले आहेत. परमात्म्याने सांगितलं, चतुर्भुज रूप प्रगट केलं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मला कोणी मारू शकत नाही. नैनन छिंदंती, मला कोणी मारू शकत नाही, जाळू शकत नाही, डुबू शकत नाही. पण वसुदेव देवकी म्हणले, मी देवा आम्ही तुला ओळखलंच नाही. हे दृश्य तुकोबरायाने पाहिलं. तुकोबराया बोलतात, वसुदेव देवकीनं ओळखलं नाही, नवल नाही हो, त्याला ब्रह्मदेव नाही ओळखू शकला. अभंगाचं पहिलं चरण. अरे ब्रह्मादिकान कळे खोळ, अरे ब्रह्मदेवाला तू कळाला नाही, ब्रह्मादिकान कळे खोळ. तर वसुदेव देवकीला काय कळणार आहे? अभंगाचा भाव सांगण्यासाठी त्या ठिकाणी प्रसंग सांगतो. अरे परमात्मा जेव्हा गायी वासरं त्या ठिकाणी चारायचे, गायी चारायचे, आणि परमात्मा गायी चारत असताना सगळे देवाला मानायचे. मग ब्रह्मदेवाचे थोडं पोटात दुःख लागलं. कोणाचं चांगलं चाललं की कोणाच्या पोटात दुखत असतं. पण एक गोष्ट सांगून जाऊ का, फार गोड वाक्य आहे. माझं चांगलं व्हावं हे कोणाकोणाला वाटतं, हात वर करा म्हणणार नाही मी तुम्हाला, हे प्रत्येकालाच वाटतं की नाही दादा, माझं चांगलं व्हावं हे प्रत्येकाला वाटतं. एक गोड वाक्य सांगून जाऊ का, आपलं चांगलं व्हावं असं ज्याला वाटतं ना, तर एक छोटस वाक्य सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं चांगलं दिसेल तेव्हापासून तुमचं चांगलं व्हायला सुरुवात होईल. एकदम सोपं गणित आहे. पण आम्हाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं चांगलं दिसत नाही. अरे ब्रह्मदेवाच्या पोटात गोळा उठला, याला सगळे देव मानायला लागले ना. मग ब्रह्मदेवाने गाई वासरं चोरले, नाही का, गाई वासरं चोरली आणि गाई वासरं चोरून नेले ब्रह्मलोकाला. ब्रह्मदेवाला वाटलं हा मला शरण येईल. परमात्म्यानं पाहिलं, हे आपल्या पोराचं कार्यक्रम आहे, ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना, किंवा एवढा अधिकार त्याचा, येण्याची वेद पडवून केला शहाणा. भगवंताने आपल्या मायेनं गाई वासरं जसेच्या तसेच करून ठेवले. आता ब्रह्मदेवाला वाटलं आज येईल खुशामत करायला, उद्या येईल खुशामत करायला. लोकाला खुशामत लय आवडते. ब्रह्मदेवाला 1 महिना गेला, 2 महिने गेले, ही रडबोंबल झाली असेल, सगळे रडपड करत असतील. ब्रह्मदेवानं ब्रह्मलोकातून खाली येऊन पाहिलं तर गाई वासरं जसेच्या तसेच. अरे पुन्हा वर गेलं, पुन्हा ते जसेच्या तसेच, पुन्हा खाली आले. देवाला वाटलं आता तसं नाही, याला हात दाखवल्याशिवाय नाही जमलं ना, जास्त डोक्याच्या वर पाणी फिरलं ना, एकदा थोडा हात दाखवलाच पाहिजे. हे खाली आले ब्रह्मदेवन, भगवान कृष्ण परमात्मा वर गेले ब्रह्मलोकामध्ये आणि उभेहूब ब्रह्मदेवाचं रूप घेतलं आणि तिथं गेले, सिंहासनावर बसले. ते भालदार चौबदार होते ना, एक तर तुम्ही जेवण जास्त करा आणि हे उपास करा म्हणा यायला, तेव्हा या संमेळ बसत बघा. एकदम दोघं पण सुंदर आहे, भरदार आहे. त्या चोपदाराला सांगितलं म्हणे इथं डुप्लिकेट ब्रह्मा येईल, त्याला काढून द्या. आता हे ओरिजिनल होतं डुप्लिकेट होतं खाली येईल.
ओरिजिनल होतं. भगवंत त्यांच्या तिथं बसले जाऊन सिंहासनावर. आता हे जे होते हे आले आणि यांनी अगोदर सांगितले तर डुप्लिकेट ब्रह्मदेव येईल, आलं की काढून द्या मला धक्के मारून. हे जे ओरिजिनल होतं ते आलं. अरे आणि आल्यानंतर जायला लागलं. भालदार सोबदार का जा रहे हो? बोले हमारी बिल्ली हमें म्याव कर रही, ये मेरा सिंहासन है, मेरा ब्रह्मलोक है. बोले असली ब्रह्माजी अंदर बैठे है. आणि त्यांनी पाहिलं ब्रह्मदेवानं शेम टू शेम दोघं बी नाही का. याच्या गालावर तीळ तर त्याच्या बी गालावर तीळ, याच्या मिशीला पीळ त्याच्या मिशीला पीळ, एक ईळ गेला त्याच्यात त्याचा. आता दोघं शेम असल्यामुळे सगळे टेन्शन मध्ये आले ना. आपल्या महाराष्ट्रात एक तमाशा होऊन गेला. दोघं भाऊ सारखेच होते म्हणे. ते कोण बाबा आले अभ्यास पक्का होईल आपल्या महाराष्ट्रात. काळू बाळू दोन्ही दिवसात सारखे होते म्हणतात. ते मी काही पाहिले नाही. अरे पहिले खूप तमाशे होते, आता पहिले इतके तमाशे राहिले. पहिले इतके तमाशे राहिले बाबा, आता पहिले इतके तमाशे राहिले नाही आता. कारण ते घराघरात सुरू झाले. आणि ते काळू बाळू दोन्ही सारखे. आता दोन्ही माणसं जर सारखे असले तर समोर त्याला टेन्शन येतं ना. दोन्ही सेम असल्यावर एका बाईला जुळे दोन पोर होते, जुळे दोन्ही सेम जुळे काळू बाळू सारखे. प्रॉब्लेम असा होतो मग एक दिवस ते लेकरं उठले. त्या माणसानं सांगितलं त्या बाईच्या नवऱ्यानं म्हणे मी बाहेरून जाऊन येतो. ते बाहेरून जाऊन आलं. ते दोन्ही पोरं त्या ठिकाणी एकानं आंघोळ घातली होती, ते नुसतं रडायचं ज्याला आंघोळ घातली ते, आणि एक नुसतंच हाशे. जे हाशे त्याला त्याच्या वडिलांनी विचारलं, म्हणजे ते रडायला लागलं तुला हसायला काय झालं? ते म्हणले पप्पा मम्मीनं मी समजून त्याला दोनदा आंघोळ घातली. हे सारखे असल्यावर असंच होतं ना. ते टेन्शन मध्ये आले ब्रह्मदेव. परमात्म्याला वाटलं आता याला जास्त धक्के मारून काढून देईल, त्याच्यापेक्षा आता जास्त मजा घ्यायला नको. अरे परमात्म्याने आपलं खरं रूप प्रगट केलं. खरं रूप प्रगट केल्याबरोबर चतुर्भुज रूप प्रगट केलं. पळत गेले त्या ठिकाणी ब्रह्मदेव. ओळख हे बापाला ब्रह्मा तेव्हा धावितला, ब्रह्मा तेव्हा धावितला, ब्रह्मा तेव्हा धावितला. ओळख हे बापाला ब्रह्मा तेव्हा धावितला, ब्रह्मा तेव्हा धावितला, ब्रह्मा तेव्हा धावितला. अरे ओळख हे बापाला ब्रह्मा तेव्हा मला. पळत गेले ब्रह्मदेव आणि सांगितलं प्रभू मला माफ करा. स्तुती केली लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी. अरे माफी मागितली आणि मी तुम्हाला ओळखलं नाही. जो ब्रह्मदेवाला नाही ओळखायला आला म्हणून तू कोबर आहे. बोले ब्रह्मादे कान कळे हे आकळ धरी. हरे हरे ब्रह्मादे कान कळे खोळ. कुठतरी वर चढलेला आहे. जाऊ दे. ब्रह्मादे कान कळे खोळ. आणि ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी कळले नाही म्हणून ब्रह्मा खोळ. खोळ म्हणजे काय? विना ठेवतात त्याला काय म्हणतात? खोळ. खोळ हे बऱ्याच जणांना माहित नाही. हा बी एक घोळ आहे. विना ठेवायची खोळ असते ना, तशी आत्म्याची खोळ हे शरीर आहे. विढाला 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 ब्रह्मादि कान कळे खोळ. अरे ब्रह्मदेवाला तो कळाला नाही तर नंद वसुदेव देवकीला काय कळणार? परमात्म्याला उचललं, गोकुळामध्ये आणून सोडलं. ऐका आपली वेळ कमी राहिली. गोकुळात आणलं, मायेला घेऊन गेले. इकडचं आपल्याला बघायचं नाही. आणि गोकुळामध्ये परमात्म्याचं प्रागट्य झालं. यशोदा मातेच्या समोर आणून ठेवलं. मला सांगा तुम्ही काल्याचे कीर्तन भरपूर ऐकले असतील नाही का? जेव्हा परमात्म्याला गोकुळात आणलं तेव्हा परमात्म्याला पहिलं दर्शन कोणाला झालं? परमात्म्याचं पहिलं सगळ्यात आधी नाही, गोकुळात आणल्यावर म्हणतो मी. यमुना रस्त्यानं लागली. गोकुळात आणल्यावर पहिलं दर्शन झालं ते नंद बाबाची बहीण सुनंदा मातेला. कारण पहिल्या टायमामध्ये आता ज्या जुन्या म्हातारी इथं बसलेल्या आहे, आजी किती वाजता उठायचं तुम्ही? सुना होत्या तेव्हा. आता तर अजून सासा झाल्या. किती वाजता उठायचे? 4 वाजता. पहिले सासूरवास होता, आता सुनवास, आणि मग सप्त्यावर वनवास. पहिले सासूरवास होता. आणि आमच्या मावल्या सकाळी 4 वाजता उठायच्या.
अरे खूप आनंद होता. आणि मला एक सांगा, तुम्ही साधा विषय हो, काय करू, वेळ कमी आपल्याकडे. शिजर नावाचा प्रकार होता पहिले. शिजर, पोट फाडून बाळाचा जन्म. काय कारण माहितीये का? 9व्या महिन्यापर्यंत माझी माय कामधंदा करायची नाही का, व्यायाम व्हायचा तिचा. पाणी नळ होते काही, मग बरोबर आहे, लगेच आलं मात्र लक्षात. नाहीये नाही का, गरीबाच्या मुलाचा जन्म ऊसाच्या थळात, श्रीमंताचं काचात. देवानं जिथल्या तिथंच ठेवले महाराज सगळे. कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी सुखी नाही, कोणी दुःखी नाही. जेवढे माणसं मोठे ना, तेवढ्या बिमाऱ्या मोठ्या त्याला. तुम्ही ऑब्झर्व करा. हो, परमात्म्याची लीला लय न्यारी साहेब बर का. ज्याच्याकडे लय मोठं तेल घ्यायला पैसे, त्याचे केसच घेऊन गेला तू. आणि ज्याच्याकडे तेल घ्यायला पैसे नाही, त्याला लांब लांब केस दिले त्यांनी. ही त्याची लीला आहे. त्याची कोणीच त्या ठिकाणी बरोबरी करू शकत नाही. बरं, कोण करे तुझा हेवा रे, त्याचा हेवा कोणी करू शकत नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये काय करू, थोडा वेळ राहिला आपल्याकडे का चालू देऊ, चालू देऊ. एक गावाची परेशान बिचारे. आणि मला माहिती, मी 7-7 दिवस राहायचो पहिले वाजवायला. नाही आता तर तसं नाही. आता तर गायक वादक लोक आता गाडीवर येणं जाणं करू लागले. आता कोणी थांबना आणि जीव बी लागे ना एका ठिकाणी. आणि परिस्थिती अशी आहे, इकडे लक्ष द्या. मी 12च्या पुढे जाणार नाही, गेलो तर गेलो अर्धा तास. आणि तसं होणार नाही, मला पण दूर जायचंय. शिजर नावाचा प्रकार नव्हता. त्याचं कारण माझी आई डोक्यावर पाणी आणायची, आणि ते बी शेंदून पाणी आणायचे. हो, शेंदायचं किती व्यायाम होता हा. नाही तर मग आता दळण जात्यावर आहे का, नाही का, हाताचाही व्यायाम व्हायचा आणि तोंडाचाही व्यायाम व्हायचा. मुक्यान दळायचं का, मुक्यान दळत नव्हतं महाराज. अरे मुक्यानं दळायचं नाही, मुक्यानं दळत नव्हते. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेक, गोव्या गावी कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, गोव्या गावी कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या आणि ती बाई जर परमार्थिक नसन तर काहीतरी म्हणेस नाही का. कपाळाचं कुंकू कस कपाळी दंडत, माझं गुलाबाचं फुलं कोण्या मार्केटला हिंडत. लय आनंद होता. असा व्यायाम व्हायचा. नाहीतर शेंदून पाणी आणायचं. बरं आई, पाणी एकच हांडा आणत डोक्यावर तुम्ही किती हांडे असायचे. एवढा हांडा, त्या हांड्यावर पुन्हा एक हांडा, त्या हांड्यावर पुन्हा एक कळशी, काखत आणि एका हातात बकेट. एवढं असून बी ती अशी वाटत अशी रप रप चालायची. आणि पुन्हा जर गलीतली बाई भेटली, अर्धा घंटा पुऱ्या गावाचं धुणं धुवस तर तिथून. आता नळ आले, नळावून पाणी आणायचं जीवर, तर नळाले नळी. आता एक दिवस पिपात एक नळी, एक गिलास हात नळी, एक याच्या तोंडात नळी. नळ्यात चालल्या तोंडात. एवढा आनंद. सकाळीच उठायच्या. काय करू, आपली वेळ संपत आली. नंद बाबाची त्या ठिकाणी बहीण सकाळी उठल्या आणि त्याने पाहिलं. अरे अरे ओ भाभी, पूर्ण गावात सांगत फिरले, नंद बाबा के घर लालो भयो है. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. जिकडे तिकडे आनंदाचा उत्सव. नंद घर आनंद भयो जन हाती घोडा पालकी, हाती घोडा पालकी, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. अरे नंद घर आनंद भयो. अरे नंद बाबाला जो मुलगा झाला ना, तेव्हा नंद बाबाचं वय किती होतं माहितीये? 80 वर्षाचं वय होतं. एवढ्या वयात झालं ते. आता अर्ध संसार झालं पोराचा सगळ्या गावाला आनंद असतो की नाही साहेब? आजही आमच्याकडे अर्ध संसार जर मुलगा झाला, 3 मुलीच्या पाठीवर किंवा
अर्ध्या संसारात मुलगा झाला की अख्खं गाव पेढे वाटतं आमच्याकडे. इकडे आहे का नाही पद्धत ती आमच्याकडे? अर्ध्या संसारात मुलगा झाला की पुरं गाव खुश होतं त्या माणसाची पुतणी सोडून. आणि काय झालं जिकडे जिकडे तिकडे आनंदाचा उत्सव. अरे आता पटापट पुढे चालतो. देवाच्या लीला आणि अभंग सोबतच नेऊ आपण. आणि मग भगवान शंकर आले, त्यांना ते ओळखायला आलं नाही का? त्याला भगवंताला कोणी ओळखलं नाही. श्रुती नेती नेती म्हणती किंवा सहस्रमुखाचा वर्णिता, त्याला ब्रह्मदेवाची काय गत आहे हो? त्याला कोणी ओळखू शकलं नाही, श्रुतीला तो कळाला नाही. अरे आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी परमात्मा तिथं प्रगट झाले. सगळ्याला आनंद त्या ठिकाणी झाला. आता परमात्म्याची पहिलीच लीला सांगतो तुम्हाला मी, आणि डायरेक्ट पटापटा लीला सांगून पुढे काला करू आपण. पहिलीच लीला परमात्म्याची, पहिलाच हात. पुन्हा त्या ठिकाणी साहेबांनी मला सांगितलं की ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा, खरं तर स्पेशल समाधी सोहळ्याचं कीर्तन पाहिजे महाराज, नाही का? त्यात रडण्याचाही आनंद आहे आणि ऐकण्याचाही आनंद आहे माझ्या ज्ञानोबरायाचं चरित्र. पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे, फक्त प्रमाण म्हणून आपण फुलं उधळणार आहोत. आणि पहिली लीला, पहिलाच हात दाखवला परमात्म्यानं, हरे कृष्ण परमात्म्याने, तो आपल्या गुरुला. पहिली लीला आहे भगवंताची बरं का. आता दाढीविनीची गाठ मारली वगैरे वगैरे तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगून जाईल, ते तुमच्या पाठ झालेलं आहे. इकडे लक्ष द्या, मला वेळेचं भान आहे चांगल्यापैकी. आणि वक्ताला काही कळो का ना कळो, पण काय कळलं पाहिजे? काही लोकांना वेळ नाही कळतो, नाही का? फार अवघड परिस्थिती आहे. दोघ जण जेवायला गेले नाही, एकाने जेवण झालं पटकन उठलं. ते उठेच ना, ते जेवता ते मला उठ ना, कद लोक जेवतो. तुम्हाला पत्रिका पाहिली तू, जेवणाचा टाइम 1 ते 5 असं नसतं ते. आणि परिस्थिती अशी झाली, विडाला पहिली लीला भगवंताची. नंद बाबाकडे गर्गाचार्य गेले, पहिला हात दाखवला गर्गाचार्याला. ऐका, गर्गाचार्य आले नंद बाबाकडे, आणि गर्गाचार्य आल्यानंतर परिस्थिती अशी झाली, आवाज दिला, यशोदे, ए यशोदे. दरवाजा उघडला, समोर पाहिलं तर गर्गाचार्य आहे. तात मिले पुणी मात मिले सुत भ्रात मिले युती मिले सुखदाई, दादा ते दादा ते दादा युती मिले सुखदाई, राज मिले गज वाज मिले सब साज मिले मनोवंचित बाई, लोक मिले सूर लोक मिले विधी लोक मिले वैकुंठई जाई, सुंदर कहे सब कुछ मिले पर संत समागम दुर्लभ भाई, सुंदर कहे सब कुछ मिले पर संत समागम. तात मिले पुणी मात मिले सुत भ्रात मिले युती मिले सुखदाई, राज मिले गज बाज मिले सब साज मिले मनोवंचित बाई. गर्गाचार्याचं स्वागत केलं आणि गर्गाचार्य आले, सांगितलं, यशोदे, मला एकादशी होती कालची, मला द्वादशी सोडायची, मला शिदा काढून दे. जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे तयाचे घरी, पर्व कालाचे श्री एकादशी पै माझी. अरे प्रत्येकाने एकादशी करायला पाहिजे. लय सांगण्यासारखं महात्म्य, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि सुंदर पैकी सांगितलं, मला द्वादशी सोडायची शिदा दे. आता ते ब्राह्मण असल्यामुळे कुठेही खात नव्हतं. तुमच्या गावात देवबापा आहेत का? इथं देवबापा आहे का? इथे किती घर आहेत? एकच घर आहे का? आले का कीर्तनाला? आले नाही का? देव बाप्पाला कुठेही खाता येत नाही महाराज, कुठेही नाही जेवता येत. डाब्यावर बिलकुलच नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. शूद्रा घरी आघवी पक्वान्ने आहे ती बरवी, ती तुझे केवी सेवावे दुर्बळू जरी झाला. देव बाप्पाला कुठेही खाता येत नाही. शिदा काढून दे म्हणले, सगळा शिदा काढून घेतला, मस्तपैकी स्वयंपाक करायचं ठरलं. गंगेवर गेले गर्गाचार्य. पहिली लीला सांगतो, कृष्णाची पहिली लीला. गंगेवर गेले. आता हे ऐका फक्त, पटापट पुढे चालतो. गंगेवर जाऊन मस्तपैकी त्या ठिकाणी स्नान केलं, मस्त चूल मांडली. पहिले गॅस नव्हता, चूल मांडली, मस्तपैकी स्वयंपाक केला. आणि नियम होता गर्गाचार्याचा, 11 माळा जपायच्या. नंतर विडाला विडाला आणि माझ्या लक्षात आहे ना, 11 माळा त्या ठिकाणी जपायच्या. हे सांगतून पटापट पुढे चालतो. 11 माळा त्या ठिकाणी जपायच्या. आणि 11 माळा जपून त्या ठिकाणी सुंदरपैकी प्रसाद ग्रहण करायचा. म्हाताऱ्यानं डोळे बंद केले. ऐका,
आणि देवा ये माझ्या नैवेद्याचा स्वीकार येत करू शेदष्णुशी ज्यूशी ददा शीतत पश्येची कोणते तत् करू समदर्पण मशनरूपता परिणाम दे मास्त्रिता वगैरे देवा ये माझ्या नैवेद्याचा स्वीकार कर असं म्हटलं की ती रांगत रांगत आलं ना त्या स्वयंपाकाला लागून गेलं. म्हाताऱ्याने डोळे उघडले, म्हणले यशोदे माझा सगळा स्वयंपाक बाटवला बघ कृष्णानं. मग आता डबल पुन्हा स्वयंपाक, डबल गंगेवर जायचं, डबल आंघोळ करायची, डबल त्या ठिकाणी पुन्हा 3दा 4दा असं झालं. आता तुम्ही असे म्हणसाल काही काही जण की लहान लेकरू त्या स्वयंपाकाला शिवलं मग इथलं कळत नव्हतं गर्गाचार्य काय होतं खायला. तसं नाही जमत महाराज. मी मराठा पाटील आहे पण आमची जी फडकरी परंपरा आहे ती ब्राह्मणाची. मी एकदा माझे गुरुबंधू बोलवले जेवायला, ब्राह्मण आहेत, माझ्या घरी जेवतात एक, पण ते एकले कर्मकांडी होते. त्यांना म्हणलं जेवायला आमरस खायला आमच्या घरी. ते म्हणे येतो माऊली पण आमचा स्वयंपाक आम्हीच करू. आता महाराज तुम्हाला खोटं वाटेल, आता माझ्या पांडुरंग पडले आमच्या सोबत आहे, आमच्या घरी दररोज 5-50 लोक जेवतात. आता तर व्यसनमुक्ती करण्यामुळे 100 लोक जेवतात. मी असं नाही बाहेरच खातो म्हणून, आमच्या घरी पण जेव घालतो काय. आताही तुम्ही एनी टाइम, माझ्या मिसेसला दुसरं काहीच काम नाही, फक्त स्वयंपाक करायचं काम आतापर्यंत 30 वर्षामध्ये नाही का. अन्नदानाचं माझ्या आईबापापासून ते चालत आलेलं आहे. मग ते म्हणले आम्ही जेवायला येऊ पण आमचा स्वयंपाक आम्ही करू. मी माझ्या बायकोला म्हटलं बघ आज तुला स्वयंपाक करायचं काम नाही, ते त्यांचा स्वयंपाक करणार आहे. हे ती खुश झाली. ती म्हणली अशी पार्टी दररोज आणत जा. आणि पण ते बी करणारे म्हटलं आम्ही शेतात राहतो. आता आमचे गणेश भैया आमचे डॉक्टर साहेब इथे बरं का, आमचे त्यांना जीव लावा बारजकर, त्यांना सांगितलं मी येतो म्हणले आम्ही आता एक दिवस भेटायला माऊली तुमच्या संस्थेला व्यसनमुक्ती केंद्राला भेट द्यायला. तर तिला ते चालवलं काही हरकत नाही नाही का, मला भान आहे, फुलं उधळणार आहोत माऊलीचं समाधी सोहळ्याचं आहे म्हणून. आणि लगेच त्या ठिकाणी ते आले. ते मस्तपैकी त्यांनी 1 किलोमीटरहून पाणी आणायचं भुजंगराव पाटलाची हिरीहून. माझ्या बायकोला काहीच माहित नाही. 1 किलोमीटरहून पाणी आणलं शेंदून, आणि ते पाणी आणलं आणा इकडे, आणि ते पाणी शेंदून आणलं. आणि पाणी शेंदून आणल्यानंतर परिस्थिती अशी झाली की ते कोणी गोऱ्या व्यस्त कोणी करतंय, ते पाणी ठेवलं तिथं. आता माझ्या बायकोला काय माहिती हांड्यात हात घालू नये म्हणून. अशी आली त्या हांड्यात गिलास घातला. ते म्हणले माऊली सत्यानाश झाला सगळा. मी म्हणलं काय झालं. म्हणले वहिनीला लय सत्यानाश केला. मी म्हणलं 20 वर्षापासून माझ्यासोबत माझा झाला नाही, तुमचा कस काय झाला. ते म्हणले त्यांनी पाणी बाटवलं, आता हे पाणी आम्ही पिऊ नाही शकत. कलियुगात किती पाळला जातं नियम. म्हणलं आता हे पाण्याचं काय करायचं. म्हणलं तुमच्या राजनात टाकून घ्या, डबल पाणी आणावं लागेल. मग ते पाणी आमच्या राजनात टाकलं. ती नुसती थरथर कापायला लागली. मला काय माहित म्हणले असं. मी म्हटलं काय इकडे ब्राह्मणाचा शाप लागत ना इकडे. ते म्हणले मला बोलू नका, काही माझ्याकडून चूक झाली तर एवढं काही घाबरू नको म्हणलं. म्हणजे मग काय म्हणता, काय नाही म्हणलं, 2दा-3दा असंच कर, आपलं पाणी होऊन जाईल. मला काय सांगायचंय, ते पाणी आमच्या राजनात टाकलं पण कोण पिलं. जर कलियुगात एवढे बारीक नियम पाळले जाते तेव्हा किती बारीक नियम असतील. ऐका आपली वेळ संपत आली असं म्हणलं बरं वाटतं तुम्हाला. आणि परिस्थिती अशी झाली 15 मिनिटात काला करणार आहे मी. आणि नंतर त्या ठिकाणी ते कोणी हे केलं नाही. कलियुगातले इथले नियम आहे. 3दा-4दा झालं. यशोदा मातेला सांगितलं आता मी नुसती खीर करतो. गर्गाचार्याने सांगितलं माझ्याकडून जमत नाही, नुसती खीर केली. म्हणले येऊ नको देऊ. परमात्म्याच्या मायेचे 3 प्रकार सांगितले, स्वमोहिका माया, स्वजन मोहिका माया आणि विमुखजन मोहिका माया. आता स्वमोहिका म्हणजे काय, स्वजन मोहिका म्हणजे काय आणि विमुखजन मोहिका म्हणजे काय मला नाही येत. गडबड चालू आहे सगळी मला येत नाही असं समजा. चला पुढे. नंतर त्या ठिकाणी नुसती खीर केली. परमात्म्याने त्या खिरीतही त्या ठिकाणी हात घातला. ती खीरही बाटवली आणि पाहिलं म्हातारं घाबरलं नाही का. ते इतकं सुंदर दिसणं सगळं त्यानं. तुम्ही म्हणाल एवढ्या गरम खीरीत कसं काय हात घातला. ज्यानं 12 गाव आग निघिळला त्याला काय करणार आहे खीर. असं मस्त हसायला लागलं. ते वर हे बांधलेलं तुमच्याकडे काय म्हणतात त्या बाळाचं, ते केसाचं बांधलेलं असतं ते जावळ, जिट्टू म्हणतात तुमच्याकडे, जिट्टू म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे बी जिट्टूच म्हणतात. मी का पाकिस्तानाला आहे. आणि इतकं सुंदर असे 2 दात समोर आलेले होते त्याला. 2 दाताचं लेकरू लय भारी दिसतं. लेकरूच बरं पण तसे म्हाताऱ्या माणसाचे 2 असतात समोर. तसं दिसते ओम भर्गो भागोदरी. आणि इतकं सुंदर त्या ठिकाणी म्हाताऱ्यानं सांगितलं यशोदा याला सांग काही, यानं माझा स्वयंपाक बाटवला. यशोदा माता पळत आली. बोले कन्हैया ऐसा क्यों कर रहा है. बोले बाबा ने मुझे बुलाया इसीलिए मैं चल कर गया. म्हातारं परेशान झाले. गर्गाचार्य मी तर भगवंताला बोलवलं, हा कस काय असं म्हणतो. तेवढ्यामध्ये परिस्थिती अशी झाली की भगवंताला वाटलं म्हाताऱ्यात जास्त मजा घेणं नको, इकडे कान करा. परमात्म्यानं आपलं चतुर्भुज रूप प्रगट केलं. तुम्ही ज्याला बोलवतात तो मीच आहे. सशंक चक्रम सकृत कुंडलम सपित वस्त्रम शिरसार्वेक्षरम सहार वक्ष स्थूल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुम
सुरसा चतुर्भुजम, परमात्म्यानं चतुर्भुज रूप प्रगट केलं. म्हातारानं फेकलेला जेवण होतं ते पुन्हा खाल्लं प्रसाद म्हणून, की मी याला ओळखलं नाही. तुकोबराय बोलतात, तुमची गोष्ट सोडा हो, ब्रह्मदेवानं ओळखलं नाही. ब्रह्मादिका नकळे पोळ, ते हे आकळ. आकळ म्हणजे जो निराकार आहे. विनुपद चलई सुनई विनुकाना विनाकारण करई विधिना आनंद सकलच भोगी, विनुबानी भक्ता बडजोगी तनु विनु तरस नाही विनु देखा विना ग्रह विनु बास असेसा. हे निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे. नवता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदरना अंधळा देखना, कैसी जीव शिव दया अशी भावना, नेनो पंच भौतिकना पंच प्राणावो, रूप धरिले सगुण चांगले. आणि असं परमात्म्याने ते सगुण रूप धारण केलं. नंतर ती पहिली खोडी केली. परमात्मा नंतर 5 वर्षात झाले. परमात्म्याने त्या ठिकाणी 5 वर्षात झाल्यानंतर अनेक लीला त्या ठिकाणी केल्या, अनेक खोड्या केल्या. दाढीवेणीची गाठ त्या ठिकाणी बांधली. नाही का गवळणी सांगती घराणी, रात्री आला चक्रपाणी, खाऊन दही दूध तूप लोणी, अवघी फोडली विरजणी, आगबाई आमाशी आवरेना, यशोदे बाळ तुझा हाताना, तिसरी आली धावणी, अनेक बाई काय केली करणी. दररोज त्या ठिकाणी घराने यायला लागले. यशोदा माता कंटाळी, गाईच्या पाठी मागं पाठवत ठरलं. काय काय सोबत घेतलं अभंगाचं दुसरं चरण नाही का. मोरी पावा वाहे काठी, डावे पाठी गाईचे. तर मोरी काय पावा काय नंतर एखाद्या वेळेस आला युक्त त्या ठिकाणी बघू आपण. आणि मग भगवंताने तिथं काला केला. उच्चिष्ट जेन लवे देवा, ते हे सदैवा गोवळ्या. आणि तुकोबराय सांगतात, जो परमात्मा विटेवर आहे नाही का, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ येऊनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असते. ती जोडी लागली अभंगाचं शेवटचं चरण. जोडी झाली तुका मने, जोडी झाली जोडी
ठिकाणी यशोदा माता त्यांच्या सर्व खोड्याला कंटाळली. तर मोहरी का पावा काय खूप सांगण्यासारखं चिंतन आहे. 12 वाजता आपल्याला फुलं त्या ठिकाणी उधळायचं आहे. खरं म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी माऊलीचा समाधी सोहळा पार पडतं. स्पेशल समाधी सोहळ्याचं कीर्तन असलं का काही वेगळं त्या ठिकाणी अनुभूती त्या ठिकाणी राहते. पण माझ्या ज्ञानराजाचं चरित्र सगळ्याला त्या ठिकाणी श्रुत आहे नाही का, की खरोखर आम्ही भाग्यवान लोक आहोत. मी 2 मिनिटं त्या ठिकाणी बोलणार आहे. नंतर 2 मिनिटात आपण त्या ठिकाणी काल्याचा अभंग त्या ठिकाणी म्हणून नंतर लगेच माऊलीचं फुलं उधळून माऊलीचं भजन त्या ठिकाणी करू. परिस्थिती अशी आहे की यशोदा मातेनं त्या ठिकाणी गाईच्या पाठीमागं पाठवलं. मोहरी पावा वाहे काठी, आणि तिथं त्या ठिकाणी यशोदा माता अनेक लीला भगवंतांनी त्या ठिकाणी केल्या. परमात्म्याच्या चोऱ्या करण्याच्या पाठीमागे 4 कारण सांगितले. राजकारण, भक्तिकारण, धर्मकारण आणि अध्यात्म कारण. राजकारण का, इथलं दही दूध तूप लोणी जर तिकडे गेलं तिकडे मल्ल दष्टपुष्ट होतील, हे राजकारण होतं. भक्तिकारण, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती मत प्राप्ती त्याही परतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगती न पवेची. अधर्म कारण, या गोपिका अधर्म करतायत. आणि अध्यात्म कारण, चोऱ्या करण्याच्या पाठीमागचं कवाड भ्रांतीचे उघडले, कुलूप मायेचे तोडिले, शिंके अविद्येचे मोडिले. बाई तुझी ह्या कृष्णे होती क्रोधाची आरगळा, हळूच काढली सेबळा, होती अज्ञानाची किळा तीही निर्मूळ केली. डेरा फोडला दंभाचा, त्रिगुण तिवळीस ठाव कैसा, प्रपंच सडा हा ताकाचा, केला तुझी ह्या कृष्णे अहंकार शिळे दही, माझे खादले ग बाई, संचित क्रिया मानसाई तीही मुखी ओतली. द्वेष राजन सगळे, स्पर्श होती हात काळे, होते कामाचे ते पाळे, तेही पोडिले कृष्णे. अशा अनेक लीला भगवंतांनी केल्या. यशोदा माता कंटाळी, गाईच्या पाठीमागं पाठवलं. तिथं काय काय केलं एकाच मिनिटात. विठोबार आणि आपण काला त्या ठिकाणी पाहत होतो सुंदर पैकी त्या ठिकाणी. अशा प्रकारे आपण कृष्ण चरित्र त्या ठिकाणी पाहत होतो. भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गाईच्या पाठीमागं पाठवले. गाईच्या पाठीमाग गाई चारताना ते थकले. पोरांनी सांगितलं देवा आता भुका लागल्या, खांदी भार पोकी भूक, काय खेळायची सुर. सर्वांनी त्या ठिकाणी काला करायचं ठरलं. काला करताना परमात्म्याचं स्वरूप कसं होतं. बिब्रद वेणुम जठर पटयो सुंदर वेत्रे काल्याचा, बिब्रद वेणुम जठर पटयो सुंद वेत्रे चकक्षे, वामे पानो मसुर कौलम तत्फलानेंगुलीशो, तिष्ठन मध्ये सोपरी स्रोत हासयंडर्म विश्वे, स्वर्गे लोके निशिती बुबुजे यज्ञ भुगवाल केली. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. अरे शिंके ज्ञानेश्वरी पारायणला कोण बसलं होतं? तुम्ही होते का? तुम्हीच होता. शिंके लावी आले तुरी होती गाते मी बरी, मी वारे दोही कडे मुखा पसार, वाहतूच्या धारे तुरी चारा, मी वारे दोही कडे मुखा पसार, न्याती फोटा आणि कवने मेरे लोका, मी वारे दोही ला कृष्णा मनी अवधाजनी प्रकाश, कृष्णमुनिका वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोकादास पिता म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाळे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. अखंड हरिनाम सप्ताह एक लहरा काल्याचे कीर्तन पूर्ण बघितले त्याबद्दल धन्यवाद. तसेच सकारात्मक विचार आपल्यापर्यंत आणण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.